पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर PS पाटील सर, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचं संस्थेचं युवा नेतृत्व आदरणीय कौस्तुभ गावडे सर, या कार्यक्रमासाठी अगत्यानं उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सव समितीचे सन्माननीय सदस्य आदरणीय दमकले सर, परोळेकर सर, आदरणीय प्राचार्य LD कदम, आदरणीय प्राचार्य हुजरे सर, विद्यापीठ यायच्या अगोदर 3 असेल 4 जिल्हे असतील, सगळ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मध्ये जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडावा, याच हेतूनं आतापर्यंत 44 युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठानं विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि खरोखरच अगदी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत, मोठ्या स्क्रीनपर्यंत असंख्य कलाकार या विभागाच्या वतीनं हे आतापर्यंत घडून गेलेले आहेत. खरं तर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाला चौगले सर मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत, आपल्यालाही त्यासाठी मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत. आज फारसा वेळ घेत नाही, ही संधी परत एकदा इथं उपलब्ध करून आम्हाला दिली, त्याबद्दल पाटील सर आपल्याला परत एकदा विद्यापीठाच्या प्रशासनाला मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. आमच्या विनंतीला मान देऊन अगदी व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा सुरेश भाऊ इथं आले, त्याबद्दल परत एकदा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि या महाविद्यालयाच्या वतीनं मान्यवरांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापूजी. धन्यवाद सर. मान्यवरांचे स्वागत ही आमची परंपरा आहे, संस्कारांची ओळख आणि कृतज्ञतेचा सोहळा आहे. आणि म्हणूनच आजच्या या 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचं औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या स्वागताचा सोहळा इथं संपन्न होईल. मी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री कौस्तुभ गावडे सर यांना विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाच्या वतीनं व्यासपीठावर उपस्थित असणारे या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, सदस्य विधानसभा महाराष्ट्र यांचं महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी माननीय कौस्तुभ गावडे सरांना पुनश्च एकदा विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर PS पाटील सर, प्रकुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेही आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री कौस्तुभ गावडे सर यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. वारसा रक्ताचा असतोच, पण वारसा विचारांचाही असतो, अशी ओळख निर्माण करणारे कौस्तुभ गावडे सर यांचं महाविद्यालयाच्या वतीने तर स्वागत सोहळा संपन्न झालेला आहे. मी माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर उपस्थित असणाऱ्या इतर सर्व मान्यवरांचं महाविद्यालयाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्वप्रथम माननीय डॉक्टर RD डमकले सर, व्यवस्थापन परिषद सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय ॲडव्होकेट SG परुळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय डॉक्टर TM चौगले, प्रभारी संचालक शिवाजी विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय डॉक्टर SD जाधव सर, सांगली जिल्हा समन्वयक विलिंग्डन कॉलेज सांगली, माननीय डॉक्टर देवानंद सोनटके सर, DP भोसले कॉलेज कोरेगाव सातारा जिल्हा समन्वयक, माननीय डॉक्टर RH आतिग्रे सर, श्री विजयसिंह यादव कॉलेज पेठ वडगाव कोल्हापूर जिल्हा समन्वयक, माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे सर, सहसचिव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, माननीय
माननीय डॉक्टर बबन सातपुते सर, व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. प्राचार्य डॉक्टर एल डी कदम सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय डॉक्टर आनंद बल्लाळ सर, समन्वयक 44वा मध्यवर्ती युवा महोत्सव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तसंच या मंचावर सादर होणाऱ्या 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे समन्वयक डॉक्टर अर्जुन जाधव सर यांना मी विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आणि आमचे प्रेरणास्थान डॉक्टर अनिल पाटील सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुनश्च एकदा महाविद्यालय आणि विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं मंचावर आणि सभामंडपामध्ये उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. यानंतर मी माननीय डॉक्टर टी.एम. चौगले सर, प्रभारी संचालक विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना विनंती करेन की त्यांनी उपस्थितांना युवा महोत्सव उद्देशिकेचे अवलोकन करावे. सर्वांना नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद घेऊन विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे आणि ज्या महाविद्यालयाला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे कॉलेज मिरज, त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे कॉलेज मिरज यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय सुरेशभाऊ काळे साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी.एस. पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय प्रश्नजी गावडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर मान्यवर, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय डॉक्टर डमकले सर, ॲडव्होकेट स्वागतजी परोळेकर सर, बबन सातपुते सर, आमच्या समन्वय समितीचे सन्मान्य सदस्य, त्याच्यामध्ये प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे साहेब, डॉक्टर कदम साहेब, ज्यांच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मध्यवर्ती युवा महोत्सवाची धुरा सांभाळली जाते, ते आमचे तिन्ही जिल्ह्याचे समन्वयक, सांगली जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय जाधव सर, कोल्हापूर जिल्हा समन्वयक आदरणीय आतिग्रे सर आणि सातारा जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय सोनटक्के सर. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सर, ज्यांच्या माध्यमातून हा मध्यवर्ती युवा महोत्सव या माध्यमामध्ये महाविद्यालयामध्ये संपन्न होतो आहे, ते या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव सर. त्याचबरोबर मागच्या वर्षी ज्यांनी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव आयोजित केला ते माजी समन्वयक आदरणीय आनंदजी बल्लाळ सर. व्यासपीठासमोर उपस्थित असलेले मान्यवर, त्यामध्ये सर्व परीक्षक, महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून आलेले संघनायक, त्यांचे कलाकार, विद्यार्थी आणि मित्र, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग सातत्यानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतो आणि शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होईल या अनुषंगानं अनेक उपक्रम राबवले जातात, अनेक स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा म्हणून आम्ही ज्याच्याकडे बघतो तो म्हणजे युवा महोत्सव. युवा महोत्सव ही एक अशी निकोप अशी सांस्कृतिक स्पर्धा आहे जी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून घेतली जाते आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण त्यांना एक सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो. हा युवा महोत्सव आपण 2 टप्प्यामध्ये आयोजित करतो. त्यामध्ये सुरुवातीला जिल्ह्याच्या ठिकाणी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित केला जातो आणि त्यामध्ये जे कलाकार, जे विद्यार्थी चांगला परफॉर्मन्स करतात आणि गुणानुक्रमे 1 ते 5 या गुण मिळवतात, अशा विद्यार्थ्यांना आपण मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये कला सादर करण्याची संधी देतो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मध्यवर्ती
माध्यमावरती युवा महोत्सव साजरा करत असतो. एकूण 5 विभाग यामध्ये आहेत, म्हणजे नृत्य, नाट्य, संगीत, कला आणि वाङ्मय अशा 5 विभागातून जवळजवळ 36 कला प्रकारामध्ये ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून घेतली जाते. आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्याच कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाते. त्यांच्यामधल्या कलाकाराला घडवण्याची संधी या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ देत असते. आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या असणारी जी कला संस्कृती आहे, आपली जी संस्कृती आहे ती जतन करण्याच्या अनुषंगाने, तिचा प्रचार आणि प्रसारण करण्याच्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतो, प्रोत्साहित करतो आणि आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न या विद्यापीठाच्या माध्यमातून केला जातो. आणि त्यामुळे सांस्कृतिक संवर्धनाचं केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठ काम करत असताना आमच्या शिवाजी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं हा विभाग अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतो. आणि त्यातला हा महत्वाचा उपक्रम की ज्याच्यामध्ये जवळजवळ 4000 विद्यार्थी दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आपापल्या कलांचं सादरीकरण करतात. एक मोठी पर्वणी आपण त्यांना या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. आणि यातून मग जिल्हा स्तरावरती जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देतात त्या विद्यार्थ्यांना मग शिवाजी विद्यापीठाच्या टीम मध्ये समावेश केले जातात. आणि या माध्यमातून राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावरती आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती या विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी आपण विद्यापीठाच्या माध्यमातून देत असतो. आणि त्यामुळे या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये युवा महोत्सवाचं स्थान अनन्यसाधारण असं मला वाटतं. या महाविद्यालयाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या मध्यवर्ती युवा महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे. मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं, विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आदरणीय प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सर, आदरणीय अर्जुन जाधव सर आणि त्यांची सगळी टीम, या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की आपण हा युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्याची संधी आपण घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आपण हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल शिवाजी विद्यापीठ सातत्यानं आपल्याला धन्यवाद देत राहील. आणि आलेले सगळे जे स्पर्धक असतील, कलाकार असतील, त्यांचे संघनायक असतील, त्यांना विद्यापीठाच्या वतीनं मी एवढीच विनंती करतो की महाविद्यालयानं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये कुठंतरी काय त्रुटी असतील किंवा काय कमतरता असतील तर निश्चितपणानं आपल्याला निदर्शनास आणून द्याव्यात. परंतु महाविद्यालयाने एवढं मोठं नियोजन केलेलं असताना आपलं सुद्धा सहकार्य महाविद्यालयाला प्रत्येक टप्प्यावरती आपण द्यावं आणि हा युवा महोत्सव एक आनंद सोहळा साजरा होईल या दृष्टीने आपण सगळ्यांनी यांना सहकार्य करावं एवढी विनंती शिवाजी विद्यापीठाच्या वतीने या ठिकाणी मी करतो. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. युवा महोत्सव म्हणजे केवळ कलागुणांचा स्पर्धात्मक मेळा नाही तर संस्कृती संवर्धनाचा उपक्रम आहे असा युवा महोत्सव आयोजनाचा उद्देश आपण आपल्या मार्गदर्शनातून सांगितला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजच्या या युवा महोत्सवाचे उद्घाटक माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय किशोरदादा जामदार यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज यांच्या वतीनं सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 25वा मध्यवर्ती युवा महोत्सव हा मिरजमध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे विद्यालय मिरज इथे संपन्न होतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर PS पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे, या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर RD डकमले, माननीय SG उरेकर, डॉक्टर TS चौगुले, डॉक्टर SG जाधव, डॉक्टर देवानंद सोनटके, डॉक्टर SR अतिग्रे, कस्तुरबा गावडे, प्राचार्य डॉक्टर मिलिंद फुले. आणि ह्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला ते आमचे प्राचार्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरजचे डॉक्टर अनिल पाटील, सन्माननीय
प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव, या कार्यक्रमाला आताच उपस्थित झालेले आमचे सहकारी मित्र दादा इथे उपस्थित झाले, यशोदाचा जमदार, माजी महापौर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. एक तर परवा माझ्याकडे शिक्षक आले सगळे, पाटील सर आले. पाटील सरांनी सांगितले की असा एक महोत्सव आम्ही 3 जिल्ह्याच्या माध्यमातून जवळजवळ 200 विद्यार्थी, 150-200 शिक्षक असे सगळे सामुग्री करून आम्ही एक 45 मध्यवर्ती युवा महोत्सव आम्ही साजरा करतो. प्रथमतः मी धन्यवाद देईन की हा युवा महोत्सव त्यांच्या शाळेला इथल्या मिळाला, त्याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघात मिळालं, त्याबद्दल मला धन्यवाद. आणि त्या लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं मी 3 जिल्ह्याचे सगळे विद्यार्थी आले असतील, सगळे कलाकार आले असतील, त्यांचे शिक्षक आले असतील, त्यांचे संघटक प्रमुख आले असतील, त्यांच्या सर्वांचं मी प्रथमतः त्या लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांचं मी स्वागत करतो. एक तर ह्या शाळेची नाळ माझ्या खूप जवळची जुळलेली, त्या संस्थेची. 1ली ते 7वी शिक्षण माझं पेडगावी, तासगाव तालुक्यातलं पेडगाव तिथं झालं. 7वी झाल्यानंतर मग मी तासगावला वसतिगृहात आलो. घरची परिस्थिती खराब होती, त्यामुळे वसतिगृहात शिकणं हे प्रथम क्रम होता. आणि वसतिगृहात भारतीय विद्या मंदिर तासगाव ह्या शाळेमध्ये आम्ही वसतिगृहात 8वी ते 11वी म्हणजे 4 वर्ष आम्ही तिथं शिक्षण घेतलं. माझे मोठे बंधू अशोक खाडे ते आता राष्ट्रपती नियुक्त, ते एका मला वाटतं कुठलं कॉलेज IITचे ते आता ते चेअरमन झाले. पहिले कराडच्या आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे ते चेअरमन होते. अशा आम्ही त्या शाळेत आम्ही शिकलो, वसतिगृहात शिकलो 4 वर्ष. आणि वसतिगृहाची परिस्थिती एवढी खराब होती की 72चा दुष्काळ त्यात आला, आणि त्या 72च्या दुष्काळामध्ये आम्ही ओळखलो गेलो. परिस्थिती सगळीकडेच खराब होती, त्यामुळे आपली खराब आहे हा दोष आम्ही कधीच दिला नाही. त्यामुळे सकाळी चपाती मिळणं, संध्याकाळी चपाती मिळणं, त्यामध्ये खातंपितं वय असताना देखील पण काहीतरी घडायचंय, काहीतरी व्हायचंय, त्यातून आपल्याला मार्ग काढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून एक जिद्द होती की आपण इथूनच निघून आपल्याला काय तर करायला लागेल ह्या उद्देशानं आम्ही ते दिवसही सहन केले. पण ज्या वसतिगृहात मी राहत होतो त्यावेळेला निश्चितच शाळेलाही अभिमान वाटला की एक आपला विद्यार्थी आमदार झाला, कामगार मंत्री झाला, जिल्ह्याचा पालकमंत्री झाला. त्यामुळं त्यांनी एक सत्कारचा सोहळा तिथं नियोजित केला. आणि त्या सत्कारच्या सोहळ्याला आम्ही मला वाटतं गडसे आपणही होता त्या कार्यक्रमात. गेल्यानंतर मला जे दिसलं, जे वसतिगृह दिसलं 1972चं वसतिगृह मला दिसलं, त्या वसतिगृहाची परिस्थिती आहे तशीच होती. तसंच पडलं झडलेलं, तेच कौलारू, तेच सगळं. थोडं हायस्कूलची बिल्डिंग मॉडिफिकेशन बरीच झाली त्यावेळेला, पण वसतिगृहामध्ये मॉडिफिकेशन झालं नव्हतं. ते जरा थोडंसं माझ्या मनाला लागलं. आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही डिक्लेअर केलं की हे वसतिगृह सुसज्ज वसतिगृह बांधून द्यायची व्यवस्था मी स्वतः करेन. आणि ते वसतिगृहाचं बांधकाम आम्ही पूर्ण केलं आणि ते हँडओव्हर पण सुरू केलं. मला म्हणायचा उद्देश आहे की मगाशी म्हणलं मी की उपकार खूप आहेत. आम्हाला घडण झाली, त्या घडणघडणीमध्ये ह्या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे, खरीचा वाटा आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना आपण कुठंतरी खांद्यावरचं आपलं डोक्यावरचं खांद्यावर करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण थोडासा प्रयत्न करावा. ह्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेबरोबर ह्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या सर्व शाळांच्या बरोबर आम्ही राहायचा निश्चित केलं. एक तर गोष्ट अशी आहे की त्या कार्यक्रमाच्या निमित्त मला सांगायला खूप आनंद होतो की आज सांगली, कोल्हापूर आणि मला वाटतं सातारा 3 जिल्ह्याची मुलं इथं आलेली. मी मुलांना सगळ्यांना विनंती करेन, आपला कला कौशल्य दाखवण्यासाठी त्यातूनही आपलं भवितव्य घडणार आहे. आणि ते भवितव्य घडत असताना निश्चित आपलं कौशल्य आपण दाखवावं. काय एवढे आता 2000 मुलं, 2000च्या वरती मुलं आहे, शिक्षक आता 280 शिक्षक आहेत, त्यांची सगळी व्यवस्था आहे. हे सगळं करत असताना एक तारेवरची कसरत आहे. पण हे करत असताना निश्चित आपली संस्था आहे, आपल्या घरात आपण शिकतोय, आपल्या घरात आपण प्रस्ताव आपण करण्यासाठी आलेलो आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी समजून घ्यावं. थोडी कमी जास्त झाली असेल तर नियोजकाला सगळ्याला आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला माफ करावं. पण उत्कृष्ट असा हा युवा मेळावा सुंदर असा घडावा ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे. त्या शाळेमध्ये येत असताना मी बऱ्याच दिवसामध्ये आलो की एकदा मी इथं आलो होतो त्यावेळेला मी त्याला पुस्तक, आम्ही लायब्ररीला पुस्तक द्यायची म्हणून आम्ही इथं ते कार्यक्रम आम्ही घेतला. त्यावेळी आम्ही काम
आणि हे सगळं करत असताना निश्चितच आज त्या शाळेत शिकलो म्हणून मी राजकारणात आलो, राजकारणात 5 वेळा आमदार झालो, 2 वेळा कॅबिनेट मंत्री झालो, पालकमंत्री झालो म्हणून ह्याच शाळेत शिकायला पाहिजे असं काही नाहीये. कारण शाळेत शिकत असताना निश्चित हा ओघ असतो, वळणं पडत जातात आयुष्याची आणि आयुष्याची वळणं येत असतात त्या पद्धतीने आपण एक्सेप्ट करतो. आता मी त्या शाळेत शिकलो, माझे बंधू शाळेत शिकले, पण ते IITचे चेअरमन झाले आणि मी तर राजकारणामध्ये आलो. राजकारणामध्ये येऊन इथं मी पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री होऊन इथं मी आमदार 5व्या वेळी झालो. आणि हे सगळं श्रेय सर असं नाही की इथं मतदारसंघ नसतो, तुमचा अधिकार पाटील सरांचा पण आम्हाला खूप सहकार्य मिळतं की त्या पद्धतीनं निवडणुकीच्या वेळी असू द्या, कुठे सहकार्य असू द्या, काही असू द्या. काही वेळेला मुलांचे ऍडमिशन्स असतील, कधी एखादा गरीब विद्यार्थी असेल, आम्ही विनंती करतो पाटील सर गरीब विद्यार्थी आपल्याला घ्या लागेल. पाटील सर काही न बोलता त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन देतात. म्हणजे ही एक सुखसोयी इथे करणारी ही संस्था, गोरगरिबांसाठी राबणारी ही संस्था इथे काम करत असते. आता ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज या माध्यमातून हा मोठा सोहळा, मला वाटतं मुलं आताच लँड झालेले आहेत जिल्ह्यामध्ये काही भागातली, त्यांची व्यवस्था करण्यासाठी ते धावत आहेत. कुठं व्यवस्था आमची होते का, काय होते का, त्यामुळं त्यांना लगेच ताबडतोब कार्यक्रमाला त्यांच्या जागेवर जायचं असेल, त्यामुळे त्यांची व्यवस्था ते बघतायत ते. आणि सगळे शिक्षक आणि त्यांच्याजवळ शिक्षक सगळ्या सोयी बघतायत. त्यामुळं उद्घाटन प्रसंगी थोडासा त्यांचा अस्वस्थपणा मला थोडासा जाणवला, पण त्यांनाही ज्या कामासाठी आले त्या कामासाठी तिने उभारी घ्यावी या दृष्टिकोनातून मी आपल्याला विनंती करतो. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आनंदाची गोष्ट आहे की मला वाटतं 33 वर्षानंतर हा महोत्सव परत आता झाला. 92ला घेतला होता, 92 नंतर 33 वर्षानंतर हा उत्सव इथं होतोय. म्हणजे किती कालावधी गेला, मला वाटतं एक पर्व गेलं त्यामध्ये 33 वर्ष म्हटल्यानंतर. हा 33 वर्षानंतर हा सोहळा आमच्या मिरजेला आपण दिला, त्याबद्दल सर्व प्राचार्य असतील, सर्व कुलगुरू असतील, सगळे आपले CEO असतील, सगळ्यांचं मी धन्यवाद देतो. संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की हा सोहळा आम्हाला बघायचा मोका आपण दिला, त्याबद्दल मला मी धन्यवाद देतो. आणि निश्चित हा सोहळा होत असताना निश्चितच पावसाचं वातावरण आहे, पावसाच्या वातावरणामध्ये थोडंसं आपल्याला काम करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या त्यांचे पालक आले असतील, त्यांचे सगळे शिक्षक आले असतील, त्यांचे सगळे स्पोर्ट्स नाही पण कलावंत ह्यामध्ये असलेले शिक्षक, ह्या सर्वांना ह्या महोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. निश्चितच त्यातून जी मुलं कलाकार होतील ते चांगले ऍक्टर्स असतील, चांगले गायक असतील, चांगले कलाकार असतील, त्यातून त्यांना मान्यता मिळेल या दृष्टिकोनातून त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तंतुवाद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मिरज शहरामध्ये संपन्न होणारा युवा महोत्सव म्हणजे आम्हा मिरजकरांसाठी सन्मानाची गोष्ट आहे. अशा भावना आपण आपल्या उद्घाटनपर मनोगतातून व्यक्त केल्या, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर PS पाटील सर, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे आयोजित आजचा 45वा मध्यवर्ती युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. त्या प्रसंगी हा महोत्सव या ठिकाणी घेण्याची जबाबदारी ज्या महाविद्यालयाने पार पाडली ते शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आणि आजच्या या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय उद्घाटक आमदार सुरेश भाऊ खाडेजी, जे माजी कामगार मंत्री, माजी पालकमंत्री, तसेच या ठिकाणी खास करून उपस्थित असणारे माननीय कौस्तुभ गावडे सर. शिवाजी विद्यापीठामध्ये एखादा महोत्सव, एखादी ऍक्टिव्हिटी, एखादे शैक्षणिक कार्यक्रम कुठल्या महाविद्यालयामध्ये राबवायचा हे जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे. असे व्यवस्थापन परिषद फार महत्त्वाची असते आणि या ठिकाणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य खास करून उपस्थित आहेत. त्यामध्ये जमकले सर आहेत, परुळेकर आहेत आणि आपल्या मिरजमधील काही या ठिकाणी उपस्थित असणारे
सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठाचा अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय जोमाने आपल्या खांद्यावर ज्यांनी धुरा घेतलेली आहे असे डॉक्टर TM चौगुले, कला, क्रीडा आणि शोध यांची जननी होण्यासाठी जे अविरत काम करत आहेत आमचे असे डॉक्टर तानाजी चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच तिन्ही जिल्ह्यातील जिल्हा समन्वय या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हा त्या जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयांच्या मधून सर्व विजेते संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. ते विजेते संघ या ठिकाणी आहेतच, परंतु आपले जिल्हा समन्वय, प्रशिक्षक आणि शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्व संघांना मार्गदर्शन केले. असे आमचे बेडकर सर आहेत, माने सर आहेत, अनुपजी जत्राटकर सर आहेत. सांगायला या ठिकाणी आनंद होतोय सर, अनुपजी जत्राटकर आणि हे आपले जे कलाकार आहेत, जे प्रशिक्षक आहेत, ते आपल्याच मातीतले आहेत, आपल्याच भूमीतील आहेत. काही वर्षापूर्वीपासून आपल्याकडे अशी प्रथा होती की पुणे मुंबईचे प्रशिक्षक आपल्याकडे येऊन शिकवायचे, परंतु 1-2-3 वर्षापासून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कलाकार आहेत, प्रशिक्षक आहेत, त्यांनाच आपण ती संधी देतो. आणि या ठिकाणी आपल्या प्रशिक्षकांनी तयार केलेल्या टीम्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये अनुपजी जत्राटकर फार मोठे कलाकार आहेत. फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांचा गौरव केला जातो आणि नुकतंच त्यांच्या चित्रपटाला मला वाटतं राष्ट्रीय पारितोषिक मिळवून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठामध्ये BA फिल्म मेकिंग नावाचा एक कोर्स आहे, फिल्म मेकिंग नावाचा कोर्स आहे. त्या फिल्म मेकिंग मध्ये सुद्धा त्या ॲडजंट प्रोफेसर आहेत. त्यामध्ये सुद्धा नामवंत लोकांना आपण आमंत्रित करत असतो. मागील महिन्यामध्ये आदरणीय जब्बार पटेल यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी डायरेक्ट आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ नेहमीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तज्ज्ञ प्रशिक्षक आणून त्यांची डायरेक्ट एक्सपोजर जे आहे, त्यांची डायरेक्ट इंटरॅक्शन आणि मुलाखत जी आहे ती आपल्या विद्यार्थ्यांच्या घडवून आणतात, ज्यातून विद्यार्थ्यांना एक नवीन असे काही संधी मिळतात आणि नवीन त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास बिंबवला जातो. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. या प्रसंगी मंचावर माजी महापौर साहेब सुद्धा उपस्थित आहेत, आदरणीय किशोरजी जामदार सर, जे शिवाजी विद्यापीठातून नामवंत असे फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द केलेले आहे असं मला सांगण्यात आलं. म्हणजे खेळाडू सुद्धा या ठिकाणी आपल्या मंचावर उपस्थित आहेत. हा मंच फार मोठा आहे. या मंचावर बघितले की प्रत्येक व्यक्ती हे तुम्हाला प्रेरित करण्यासारखी व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीचं कार्य मोठं आहे आणि ह्या महोत्सवाचं कामच हे आहे की विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं हेच एक मुख्य उद्दिष्ट असतं आणि त्यासाठी ही नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही 1962 साली झाली. हे 63वे वर्ष चालू आहे आणि 63व्या वर्षामध्ये हा 45वा मध्यवर्ती युवा महोत्सव आहे. म्हणजे गेले 45 वर्ष, 63 वर्षापैकी 45 वर्ष अविरतपणे शिवाजी विद्यापीठ युथ फेस्टिवलची आयोजन करत असते आणि त्यातून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एक नवीन कलागुणांना या ठिकाणी वाव देत असते. त्यांच्या अंगातील जे काही कलागुण असतील त्यांना वाव देऊन या 3 जिल्ह्यातून बाहेर पडून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय पातळीवर भाग घेण्यासाठी आणि त्यातून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना घडवायचं आहे आणि त्याची सुरुवात ही जिल्हास्तरीय मध्यवर्ती युथ फेस्टिवल मधून सुरुवात होते. त्यामुळे अतिशय जिल्हास्तरीय मध्यवर्ती युथ फेस्टिवल किंवा जिल्हास्तरीय युथ फेस्टिवल जो असतो त्या युथ फेस्टिवलमध्ये त्या जिल्ह्यातील चांगले विद्यार्थी शॉर्टलिस्ट करून त्यांची स्पर्धा त्या ठिकाणी होते आणि आज मध्यवर्तीमध्ये तिन्ही जिल्ह्यातील असे अतिशय नामवंत कलाकार या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि त्यांना सगळ्यांनीच मदत केलेली आहे. शिवाजी विद्यापीठ नेहमीच विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं वेगवेगळे उपक्रम करत असतो. आजच सांगायला हरकत नाही की विद्यार्थी विकास विभागाची अतिशय सुसज्ज अशी इमारत आपल्या विद्यापीठामध्ये तयार झालेली आहे. विद्यार्थ्यांना 3ही जिल्ह्यातून 300 महाविद्यालयातून विद्यापीठात आल्यानंतर एखादी हक्काची जागा पाहिजे, त्यांना प्रॅक्टिस करायला योग्य ऑडिटोरियम पाहिजे, सुविधा पाहिजे, प्रशिक्षक आहेत आणि अशा पद्धतीची ही इमारत सुसज्जपणे उभारलेली आहे. त्याचं उद्घाटन आजच आहे.
ही प्रामुख्यानं या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखी बाब आहे. कारण अशा पद्धतीच्या सुविधा देणं हे विद्यापीठाचं एक मुख्य काम असते आणि ह्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाची भरघोस मदत विद्यापीठ मिळवून देत असतं आणि त्या माध्यमातून ती मदत ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी आपण वापरत असतो. आणि अशा पद्धतीनं मला वाटते हा सुद्धा युथ फेस्टिवल, मध्यवर्ती युथ फेस्टिवल आमचे अनिल पाटील सर आहेत जे या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांनी सांगितलं की 33 वर्षानंतर मिरज या ठिकाणी आपण मध्यवर्ती युथ फेस्टिवल घेतोय. 33 वर्षानंतर या महाविद्यालयाला संधी मिळाली आहे आणि संधी देणारे इथं बसलेले आहेत आमचे. धन्यवाद सर. कला, क्रीडा आणि शोध यांची जननी अशी शिवाजी विद्यापीठाची ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थी विकास विभाग सतत प्रयत्नशील असतो. युवा महोत्सव म्हणजे तरुणाईच्या स्वप्नांचा, विचारांचा आणि क्षमतांचा अभिमान आहे. अशा भावना आपण आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कौस्तुभ गावडे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग तसेच शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे कॉलेज मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 45वा मध्यवर्ती युवा महोत्सव आणि या कार्यक्रमाप्रसंगी मी सर्वप्रथम आपलं आराध्य दैवत की ज्यांचं नाव या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे असे आपले अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वराज्याचे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराज, त्या सर्व महान थोर आत्म्यांना मी प्रथम अभिवादन करतो. आज याच बरोबर ज्या महामानवाचं नाव या महाविद्यालयाला देण्यात आलेलं आहे असे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, त्यांच्या या कार्यात त्यांना अविरतपणे साथ देणाऱ्या संस्था माता सुशीलादेवी साळुंखे आणि संस्थेला ज्या महान मानवाचं नाव बापूजींनी दिलं असे स्वामी विवेकानंदांना देखील मी विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री आदरणीय आमदार सुरेश भाऊ खाडे साहेब, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर PS पाटील सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे संस्थेचे हितचिंतक माननीय कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे साहेबांचे अगदी जवळचे मित्र मिरज नगरीचे माजी महापौर आदरणीय जामदार साहेब, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन अर्थ खात्याचे सहसचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर उजरे सर, या सगळे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांची खऱ्या अर्थाने साथ लागली ते सर्वच कोऑर्डिनेटर्स, त्यामध्ये आदरणीय ढमकले सर आहेत, कदम सर आहेत, त्यांचे सर्व सहकारी आदरणीय चौगुले सर, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी हातभार लावला ते सर्व गुरुदेव, कार्यकर्ते, कर्मचारी आणि उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पत्रकार बंधू भगिनी. खरं म्हणजे अध्यक्ष मनोगत व्यक्त करणं म्हणजे चांगला चाललेला कार्यक्रम आणि त्याला विरजण लावणे या पद्धतीचा काम. आणि मला माहिती आहे की वेळ जास्त झालेला आहे, 11 वाजता कार्यक्रम चालू होणार होता आणि सगळ्यांना ज्या कार्यक्रमाची खरी उत्कंठता होती ती कार्यक्रम चालू व्हायच्या जागी आपण भाषण करत बसलेलो आहे. तर माझी कॅसेट काय जास्त वेळ न चालवता अध्यक्षी मनोगताकडे मी येऊन लवकर त्या ठिकाणी थांबतो, कारण की प्रकुलगुरू साहेबांना शिवाजी विद्यापीठात नवीन इमारतीच्या उद्घाटनाला जायचे. भाऊंना देखील खूप महत्वाची कामं या जिल्ह्याच्या विकासाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आज हा जो कार्यक्रम युवा महोत्सव 45वा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, या प्रसंगी खऱ्या अर्थाने एक युवक म्हणून युवकांचा महोत्सव साजरा करत असताना या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून यांनी संधी मला मिळाली, माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट अशी मला वाटतं. आज युवा म्हणजे काय, तर युवा म्हणजे भारत देश. आत्ताच प्रकुलगुरू साहेबांनी सांगितले की पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत 2047 हे
मिशन घेऊन आपल्या देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे ध्येय आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि हे ध्येय पूर्ण करत असताना जर खऱ्या अर्थाने कुठला घटक हे ध्येय पूर्ण करू शकतो तर तो युवक आहे. आज भारत देश हा जगातला सगळ्यात युवा देश म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश आज चायनाच्या पुढे लोकसंख्येच्या बाबतीत गेलेला आहे आणि 65% आपली जी लोकसंख्या आहे यांचं वय 35 पेक्षा कमी आहे. आणि अशा या युवा देशाचं प्रतिनिधित्व करत असताना, या युवकांचं प्रतिनिधित्व करत असताना, या युवकांचा एक प्रतिनिधी म्हणून मला विशेष अभिमान वाटतो. कारण की या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला खाडे साहेब एका अशाच युवकाचं नाव बापूजींनी दिलं आणि ज्या युवकांना देशापर्यंत हिंदुत्वाची, विश्व बंधुत्वाची संकल्पना घेऊन गेला असा हा युवकच हे जग बदलू शकतो असा एकदम थोर विश्वास माझ्या मनात हा घर करून बसलेला आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखेंनी या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांना दिलं. स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये जी गुलामगिरीतून सुटका आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाची केलेली, जे स्वराज्य मिळवून दिलेलं होतं ते सुराज्य करायचं असेल तर शिक्षणाची कास आपण सगळ्यांनी धरली पाहिजे बापूजींना अभिप्रेत होतं. आणि फक्त शिक्षणातच नाही तर कला, क्रीडा, सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडला पाहिजे या हेतूने शिक्षण महर्षी बापूजींनी या संस्थेची स्थापना केली. त्यांचे गुरु हे शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय अप्पासाहेब पवार साहेब आणि त्यांनी हा विद्यापीठ स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थी प्रत्येक बाबतीत घडला पाहिजे. तो राजकीय असेल, सामाजिक असेल, कला असेल, क्रीडा असेल, वैज्ञानिक असेल, संशोधक असेल, या सगळ्याच बाबतीत शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी अग्रेसर असला पाहिजे हा हेतूतून या विद्यापीठाची स्थापना त्यांनी त्यावेळी काळात केली. आजच्या काळात जर आपण बघितलं तरी शिवाजी विद्यापीठ आज देशांमधल्या अव्वल विद्यापीठांपैकी एक आहे आणि खऱ्या अर्थाने ह्याचं जर कोणाला श्रेय द्यायला पाहिजे तर ह्या विद्यापीठातल्या प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांना, प्राध्यापकांना आणि नेतृत्व करणाऱ्या कुलगुरू, प्रकुलगुरू आणि त्यांच्या प्रशासकीय सगळ्या स्टाफला देणं गरजेचं. मी संस्थेच्या वतीने विद्यापीठाच्या सगळ्या स्टेक होल्डर्सवर खऱ्या अर्थाने आभार मानेन की हा युवा महोत्सव 33 वर्षानंतर हा घेण्याची संधी ही आम्हाला तुम्ही प्राप्त करून दिली. युवा महोत्सव होत असताना ह्या युवा महोत्सवामध्ये होणारे जे कलागुणांचं सादरीकरण हे होणार आहे हे खऱ्या अर्थाने खूप महत्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठी मातीमध्ये कलेला एक विशेष असा वाव, एक विशेष असं महत्व हे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. नृत्य असेल, संगीत असेल किंवा नाट्य असेल, या सगळ्याच बाबतीत शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरी असेल किंवा या पश्चिम महाराष्ट्रातील वेगळ्या पद्धतीचा आदर्श देशासमोर घडवला. आणि फक्त कला या सादरीकरणासाठी नाही तर त्यातून सामाजिक उद्बोधन होऊ शकतं ही देशा देखील छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला दाखवली. आजच्या काळात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या युवा महोत्सवात या ठिकाणी सादरीकरण करायला आलेल्यात, आपल्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळणार आहे. हे करत असताना आपल्या कलेचा समाजाला कोणत्या पद्धतीने उपयोगी होईल, समाज कशा पद्धतीने त्याचा समाजाला त्याचा कसा फायदा मिळेल याचं देखील आत्मचिंतन तुम्ही आणि मी हे करणं गरजेचं आहे. आज जर आपण बघितलं तर अशाच युवा महोत्सवाच्या माध्यमातून खूप मोठे कलाकार त्या ठिकाणी घडलेले आहेत. आज आपण सगळे बघतो की नटरंगसारखा चित्रपट येतो आणि त्यातून अतुल कुलकर्णीसारखा एक नट आपली कला सादर करून जातो. असा कलाकार अतुल कुलकर्णीसारखा साहेब या युवा महोत्सवातून घडलेला. आज विवेकानंद कॉलेजची माजी विद्यार्थी उषा जाधव ही देखील विवेकानंद कॉलेजच्या नेतृत्व करत, प्रतिनिधित्व करत युवा महोत्सवामध्ये तिने भाग घेतला. आज राष्ट्रपती पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने या युवा महोत्सवाचं हे महत्व आहे की विद्यार्थ्यांची कला ही समाजापर्यंत पोहोचवणं, समाजापर्यंत पोहोचवत असताना त्या विविध विद्यार्थ्यांना त्यांची जात, धर्म, रंग न विचारता, त्यांचा पंथ न विचारता त्यांच्या कलागुणांना एक कला मंच उपलब्ध करून देण्याचं काम या युवा महोत्सवाच्या माध्यमातून होतं. मी सगळ्याच विद्यार्थ्यांना विनंती करीन की ह्या मंचाने, हा जो रंगमंच आहे हा आपल्याला आयुष्यात भरपूर काय तर देतो, पण हे देत असताना आपण त्या रंगमंचावरती तेवढंच प्रेम करणं, त्या रंगमंचाची तेवढी श्रद्धा, रंगमंचाबद्दल तेवढी श्रद्धा ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आज आपण बघतो की विविध जे अभिनेते आपल्यासमोर घडले, विविध दिग्दर्शक, निर्माते जे घडले, त्यांनी या रंगभूमीवरला खूप प्रेम दिलं, त्याच्यावरती खूप श्रद्धा ठेवली म्हणून आज ते मुक्ते झाले.
आपण देखील त्याच पद्धतीने मोठेवार अशा पद्धतीची शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना या मंचावरून देतो. आज या ठिकाणी पथनाट्य होतील, लोकनाट्य होतील, संगीत, समूह संगीत, नृत्य या पद्धतीचे वेगवेगळे कला प्रकार सादर केले जातील. आजचा हा जो काळ आहे खाडेसाहेबांतून खूप वेगाने बदलत चालले. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सारखा माध्यम, सोशल मीडियाच्या माध्यमातून कला वेगळ्या पद्धतीने बदलत चाललेली. आधी पथनाट्य, पवाडे आणि लावण्या यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, कीर्तन, अभंग यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हायचं. आता पाश्चात्य संस्कृतीतून रॅप सारखं एक नवीन ट्रेंड आपल्याकडे आलेला आहे, ज्यामध्ये दुसऱ्याला खाली पाडायचं आणि आपण कसे चांगले हे आपण दाखवून द्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची संस्कृती ही आपली भारतीय संस्कृती नाही. आपल्या मराठी मातीने, मराठी आईने आपल्याला ही संस्कृती शिकवलेली नाही, संस्कार दिलेले नाही. तर ह्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सांस्कृतिक कला ही सादरीकरण करण्याची संधी विद्यापीठ या विद्यार्थ्यांना मिळवून देतं. मला वाटते की हेच आपल्या मराठी रंगभूमीचं महत्व आहे, रंगभूमीचं योगदान त्या देशासाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही जे काय नृत्य असेल, जी काय कला असेल, जे काय पथनाट्य असतील, याचे सादरीकरण या मंचावर करणार आहेत. खऱ्या अर्थाने तुमच्यातले काही जणांना बक्षिसं मिळतील, काही जण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करून देखील त्यांना त्या ठिकाणी त्या संधीपर्यंत पोहोचण्याची वेळ मिळणार नाही. शेवटी नशिबात जे दिलेलं असतं ते आपल्या हातात नसतं. पण चांगल्या पद्धतीने आपली कला ही या मंचावरनं आपण प्रकट करा, या पद्धतीचं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा या मंचावरती असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सगळ्याच गुरुदेव कार्यकर्त्यांना, संघाबरोबर आलेल्या त्यांच्या शिक्षकांना, सर्व स्पर्धकांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे मनापासून असे आभार व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापू. धन्यवाद सर. कला या फक्त सादरीकरणासाठी नाही तर त्यातून सामाजिक उद्बोधन होत असते. आपल्या कलेतून समाजाचं उद्बोधन करा असं मार्गदर्शन युवकांचे प्रतिनिधी या नात्यानं आपण या मंचावरून केलं. याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर या 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव सर यांना मी विनंती करते की त्यांनी या उद्घाटन सोहळ्याचे आभार व्यक्त करावे. यासाठी शिक्षण प्रसाद, शिक्षण वर्षी डॉक्टर बापू साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे तरुण तरफदार श्री माननीय कस्तुरजी गावडे सर, आमच्या संस्थेचे सहसचिव मिलिंद भिडे सर, आमच्या महाविद्यालयाचे माननीय सन्माननीय प्राचार्य अनिल पाटील सर. आभाराचा जो कार्यक्रम आहे हा बऱ्याच वेळा तो हवा असा आहे, हवा वाटत नाही. परंतु एखादं संयोजन करत असताना, नियोजन करत असताना ज्या ज्या हातांनी या संयोजनासाठी मदत केलेली असते त्या हातांचा आभार मानणं हे खूप अत्यंत महत्त्वाची बाब असते. पहिल्यांदा मी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करतो की या महाविद्यालयाला मध्यवर्ती युवा महोत्सवाचं संयोजन करण्याची संधी ज्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि सन्माननीय परकुलगुरू यांनी दिली, त्याचबरोबर विद्यापीठातील प्रशासकीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः विद्यापीठाच्या सर्व प्रशासकीय वर्गांचं मी मनपूर्वक असं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं आभार व्यक्त करण्यासाठी मी आवर्जून उल्लेख करेन, कारण काल परवा आमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये थोडासा बदल झाला आणि बदल झाल्यानंतर तो बदल संबंधित व्यक्तींच्यापर्यंत आमच्याकडून थोडासा वेळानं पोहोचला. तो बदल म्हणजे सन्माननीय कुलगुरू साहेब यांना आम्ही 20 तारखेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं, परंतु अचानकपणे काही कारणास्तव तो बदल करावा लागला. पण ज्यावेळेस तो बदल केला गेला त्यावेळेस त्यांचं शेड्यूल आज पहाटेपर्यंत ते हैदराबाद, म्हणजे कालपर्यंत हैदराबादमध्ये होते, आज पहाटे ते कोल्हापूरमध्ये आलेत आणि आज बरोबर
10ला 10 मिनिटं कमी असताना महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश केला. यातून या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्यावर असणारं त्यांचं प्रेम, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला असणारं प्रेम, या महाविद्यालयावर असणारं प्रेम आणि तसंच आमच्या प्राचार्यांच्यावर त्यांचं असणारं प्रेम हे निश्चित यातून दिसून येतं. तर आपण आलात आणि म्हणून या महाविद्यालयाच्या वतीनं आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयोजन समितीच्या वतीनं मी आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये खूप चांगलं असं दानत्व आहे परंतु ते बोलून दाखवत नाही, तेच आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि या नगरीचे आमदार सुरेश भाऊ खाडे साहेब. ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटल्यानंतर राजकीय व्यक्तींना भेट ही खूप दुरापास्त असते. 2-3 मिनिटं भेट ही खूप जास्त अशी असते. परंतु भाऊंनी जेवढे आम्ही प्राध्यापक त्यांच्या ठिकाणी गेलो, त्यांच्याशी बोललो, जवळजवळ त्यांनी आम्हाला 20 ते 25 मिनिटं ते आमच्याशी गप्पा मारत होते. ते कॉलेजविषयी, या विभाग महोत्सवाविषयी बारीक सारीक गोष्टी विचारत होते. तुम्ही नियोजन कसं केलेलं आहे, पाऊस येणार आहे, त्या पावसामध्ये मुलांची व्यवस्था काय करणार आहात, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी बारीक सारीक आमच्याकडून विचारून घेतल्या. कारण तिन्ही जिल्ह्यातून आपल्या संस्थेच्या या महाविद्यालयामध्ये ते विद्यार्थी येणार आहेत. तुम्ही त्यात पत्रा टाकलाय का, चिखलाची व्यवस्था कशी तिथं, त्याचं नियोजन काय करणार आहात, मुलं भिजणार आहेत का, आणि त्याचबरोबरीनं न सांगता न बोलता, त्याची चर्चा न करता आपण सदर हातानं मदत करत आहात, हेही आम्हाला वारंवार दिसून आलेलं आहे. भाऊ आपले आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आणि ह्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक असे आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे COE ज्यावेळेस हे नियोजन झालं त्यावेळेस आमच्या माननीय प्राचार्य साहेबांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट ज्यावेळेस घातली त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की मी 2ही दिवस आपल्या ह्या महाविद्यालयामध्ये मी उपस्थित राहणार आहे, आवर्जून उपस्थित राहणार आहे. आणि आपणही सर या महाविद्यालयावरील प्रेम, इथल्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्यावर प्रेम आपण सतत असे व्यक्त करत असता. आजही ते आपण दाखवून दिलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं, शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांच्याशी आम्ही पहिल्यांदा संपर्क केला आणि आम्ही बोललो की आम्ही विद्यापीठाला या संदर्भातली मागणी केलेली आहे, आपण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहात, जर आमच्या महाविद्यालयाला हे आयोजनाची संधी मिळाली तर निश्चित आम्ही आमचं महाविद्यालय आपलं धन्यवाद व्यक्त करेल अशी विनंती आम्ही त्यांना केली. ते व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर RD ढमकले सरांनी ढमकले सर जवळ गेले. आम्हाला ज्यावेळेस आयोजनाची संधी मिळाली त्या दिवसापासून काल रात्री आज ते सतत आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करताय, सूचना सांगताय आणि निश्चित सर आपल्या सूचना आमच्या कामी आलेल्या आहेत आणि आपण अशा वारंवार सूचना करता त्यामुळे हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं होतो. आपण येता या मार्गदर्शन करता, आजही तुम्ही आहात, उद्या परवा 2-3 दिवस आहात, तुम्ही सतत आम्हाला प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यवस्थापन परिषद सदस्य आमचे पळवकर सर हेही सतत आम्हाला मदत करतात. त्याचबरोबर कदम सर आहेत, सातपुते सर आहेत आणि ज्यांचं नाम उल्लेख खूप करणं आवश्यक आहे. जरा आवरून घ्या म्हटलं असलं तरी सुद्धा आमच्या संस्थेचे तासगाव महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि आमच्या संस्थेचे सहसचिव मिलिंद उजळे सर कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी ज्यावेळेस महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य त्यांच्याशी बोलतात, सांगतात, तेही या महाविद्यालयाचं हे संयोजन चांगलं व्हावं यासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन केलंय. त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर तिन्ही जिल्ह्याचे समन्वय त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विद्यापीठातील जे मार्गदर्शक आहेत, वेळेअभावी मी नाव घेत नाहीत, बालकर सर किंवा बाकी सगळे टीम, माने सर आहेत, सगळ्यांचं मला नाव घेण्याची इच्छा आहे, परंतु वेळेअभावी मी ती इच्छा मी टाळतोय. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयातील आमचे जे सहकारी प्राध्यापक आहेत, जो शिक्षक सेवक वर्ग जो आहे तो गेली 8-15 दिवस
दिवस रात्र झटत आहे त्यांचं मलाही मनापासून त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात आणि त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जे संघ व्यवस्थापक आहेत, या ठिकाणी तिन्ही जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी आहेत, तेही आम्हाला आमच्या कॉलेजमधल्या सगळ्या समन्वयक समितींना सहकार्य करत आहेत. त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ह्या आभारानंतर मी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला जाहीर करतो.